श्री स्वामी समर्थ. विष्णू सहस्त्रनाम ऐकल्याने घरामध्ये काय चमत्कार होतात. आपल्या परंपरेत प्रामुख्याने 3 देवतांची पूजा केली जाते. ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते, शिवाला संहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विष्णूचा संचालक मानले जाते. भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते. आपले संगोपन करणाऱ्याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते, अशी श्रद्धा आहे. म्हणून भगवान विष्णूची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्यामध्ये विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते. असं मानलं जातं की जे विष्णू सहस्त्रनामाचे नियमित पठण करतात, त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते, लाखो दुःख दूर होतात. परंतु विष्णू सहस्त्रनामाचे पठण करण्याचे अनेक नियम देखील आहेत आणि ध्यानात ठेवूनच पाठ केले पाहिजेत, जेणेकरून भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. भगवान विष्णू प्रसन्न होतात. विष्णू सहस्त्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे, ज्याचा शब्दशः अर्थ भगवान विष्णूच्या 1000 नावांचा आहे. विष्णू सहस्त्रनाम हे एक संस्कृत विज्ञान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे. सूर्योदयाच्या वेळी पठण करणारे विष्णू सहस्त्रनामात पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता, परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचणे आणि मग ऐकणे अतिशय उत्तम आहे, असं मानलं जातं. त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठण करताना नेहमी स्वच्छ शरीर व मनाने सूर्योदयाची वेळ निवडा. विष्णूला माता लक्ष्मीचे आवाहन करताना पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करावे आणि सूर्योदयाच्या वेळी याचे पठण केल्याने घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णूची कृपा कायम राहते. विष्णू सहस्त्रनामांनी आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात. संकट आपल्यापासून दूर पळतात. एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो. त्या व्यक्तीला कीर्ती, आनंद, ऐश्वर्य, समृद्धी, यश, आरोग्य आणि सोबत भाग्य प्राप्त होते. जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर फक्त गुरुवारीच वाचा. असं केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने मन शांत होते आणि आपले लक्षही केंद्रित होते. भगवान विष्णूच्या प्रत्येक नामाचे वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढत जाते. विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने भगवान श्रीहरीची कृपा लाभते आणि सर्व कामे सहज होतात. विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने भक्तिभावाने मनपूर्वक पठण केल्याने भक्ताला अपार लाभ होतात. विष्णू सहस्त्रनाम जपण्याचे काही नियम देखील आहेत. विष्णू सहस्त्रनामाचा जप करण्यासाठी प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणे आणि त्याचा अंतर्भाव करणे. विश्वस्त नाम दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही पठण करू शकता किंवा मग पहाटे करू शकता. ब्रह्ममुहूर्त दरम्यान किंवा सूर्योदयाच्या सुमारे 1.5 तास आधी पवित्र स्तोत्राचे उच्चारण करणे शुभ मानले जाते. अधिक मासात विशेष फलदायी आहे. या स्तोत्राचे पाठ केल्यास अधिक मासामध्ये याचे अनंत पटीने पुण्य मिळते. दर बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर सर्व पितरांना सद्गती मिळते. नियमित रोज 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम 6 महिने म्हटले तर सर्व प्रारब्ध नष्ट होतात व लोक, कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो. म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात. 15,000 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर एक विष्णू याग केल्याचे फळ मिळते, असे श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिलेलं आहे. एकादशीच्या रात्री 12 वाजता स्नान करून विष्णूपुढे तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्त्रनामाचे 12 पाठ 12 एकादशी केली तर साक्षात भगवान यांचे दर्शन होते. 40 दिवसात रोज 12 वेळा नियमित पठण केल्यास अशक्य गोष्टी शक्य होतात. सहस्त्रनामांनी अडचण अथवा तूप लावलेल्या तिळांनी विष्णू सहस्त्रनामांनी हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात. बालकृष्ण तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते.
ती तुळशीची पाने त्यांना चावून खायला द्यावीत. त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते. वास्तुदोष झाल्याकरता रोज 3 पाठ आठवडाभर करावेत. याची सुरुवात बुधवारी करावी. तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावायची. बाहेरचा त्रास असेल, संतती, मतिमंद आणि गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनामाचे पाठ ऐकवावेत. घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असतील तर विष्णू सहस्रनामाच्या पठणाने त्याच्या सर्व व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते. श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचे पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते व त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो. विष्णू सहस्रनामाचे कोणत्याही प्रकारचे अनुष्ठान करायचे असेल तर त्यासाठी रुद्रशाप विमोचन विधी करणे आवश्यक असते. परंतु जर ते शक्य नसेल तर त्याच्याऐवजी विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी 3 वेळा ओम नमः शिवाय आणि 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा. शिवालयात बसून रोज विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दान दिल्याचे फळ प्राप्त होते आणि त्याला मोक्ष देखील प्राप्त होतो. श्री विष्णू यांच्या अच्युत, आनंद, गोविंद या 3 नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो. आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून जर बाहेर पडायचं असेल तर त्यावेळेस फक्त उंबरठ्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात 4 वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे. आपले प्रत्येक कार्य सिद्धीस जाईल. विष्णू सहस्रनामाचे नियमित पठण केल्याने आर्थिक समस्या तर दूर होतात आणि पैसे कमवण्याचा मार्ग मोकळा होतो. विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने मन शांत राहते. घरामध्ये निसंतान झालेल्या लोकांनी दररोज विष्णू सहस्रनामाचे एक तरी पठण करावे. त्यांना अनुभव लवकरच येईल. विष्णू सहस्रनाम पठणाचे फायदे. धार्मिक लाभ. घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण होते. वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष यापासून मुक्ती मिळते. मानसिक लाभ. मन शांत राहते, एकाग्रता वाढते, चिंतेपासून आणि निराशापासून आराम मिळतो. आध्यात्मिक लाभ. भगवंताची कृपा सतत आपल्यावर राहते, पुण्य प्राप्त होते आणि मोक्षाची वाट सुखकर होते. कौटुंबिक व आर्थिक लाभ. घरात शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदते. आर्थिक अडचणी दूर होतात. नवस्फूर्तता आणि संतती प्राप्ती यासही उपयोगी. विष्णू सहस्रनामाचे आणखी फायदे व रहस्य. मानसिक शांती व ध्यानासाठी प्रभावी. विष्णू सहस्रनामातील प्रत्येक नाव उच्चारताना दोन्ही कंपनं निर्माण होतात. ही कंपनं मेंदूच्या शांत अवस्थेला पोहोचवतात. ध्यान, मेडिटेशन, योग साधना यासाठी उत्कृष्ट पूरक आहे. 2. गुरु शिष्य परंपरेचा भाग आहेत. आध्यात्मिक गुरु विष्णू सहस्रनामाचा जप आपल्या शिष्यांना साधना प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग म्हणून शिकवतात. हे दिव्य ज्ञान आणि सद्गुणांचा साठा मानले जाते. गृहबाधा व कुंडली दोषावर उपाय. शनी आणि राहू या ग्रहापासून सुटका मिळवण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम उत्तम उपाय आहे. पितृदोष, कालसर्पदोष, चंद्रदोष यासाठी एक प्रभावी पाठ मानले जाते. विशिष्ट प्रकारचे अनुष्ठान. एक तूप हवन व सहस्त्रनाम वाचून तुपाचा हवन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात आजारी व्यक्ती जवळ वाचल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. धंदा, नोकरी, यश. गुरुवारी नियमित वाचन केल्यास लक्ष्मी कृपा प्राप्ती होते. शांतता आणि समाधान. कुटुंबात वाद, अशांती असल्यास संध्याकाळी वाचन करणे. विष्णू सहस्त्रनाम अधिक गूढ माहिती. एक सहस्त्रनाम, एक मंत्र, एक योग आहे. विष्णू सहस्त्रनाम हे मंत्र, ध्यान आणि साधना यांचे संयुक्त रूप आहे. यातील प्रत्येक नावात एक विशिष्ट ऊर्जा कंपनं आहेत. जसे की श्रीधर मनाला शांत करतो, वैकुंठ आत्म्याला उच्च लोकात नेतो, दामोदर कर्मबंधन तोडतो. 2. विष्णूचे नामस्मरण आणि चित्तशुद्धी. जेव्हा तुम्ही सहस्त्रनामाचा उच्चार करता तेव्हा चित्तशुद्धी घडते. मनातून राग, द्वेष, चिंता याचे उच्चाटन होते. त्यामुळे तुम्ही अध्यात्म्याच्या ध्यान समाधी अवस्थेकडे वाटचाल करता. विष्णू सहस्रनामातील काही गुप्त नामांचे रहस्य. नामगुप्त अर्थ. जगन्नाथजी सर्व ब्रह्मांडाचा स्वामी आहे. नारायण नरा म्हणजे जीव आणि अयन म्हणजे निवास, सर्व जीव ज्याच्यात वास करतात. कृष्ण आकर्षणाचा परमस्तोत्र, सर्वांनाच आकर्षित करणारा. वासुदेव संपूर्ण विश्वात व्याप्त असलेला परमेश्वर.
रात्रीच्या वेळी जपाचे फायदे. बऱ्याच जणांना वाटते की फक्त सकाळी जप करावा. फक्त रात्रीचे जप अधिक गोड फळं देतात. विशेषतः एकादशीच्या रात्री, गुरुपौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी, रामनवमी, चंद्रग्रहणाच्या वेळी मंत्र जप अत्यंत प्रभावशाली असतो. विष्णू सहस्त्रनामाच्या पाठासाठी पवित्र वस्तू व सजावट वस्तू. महत्त्व. तुळशीपत्र विष्णूला अत्यंत प्रिय म्हणतात. शंख चैतन्य निर्माण करतो. तांब्याचा कलश सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. घंटा वाईट शक्तींना दूर ठेवतो. पंचामृत प्रसाद म्हणून वापरल्यास आध्यात्मिक उन्नती. सहस्त्रनामाच्या पाठासाठी विशेष संकल्पविधी. दैनंदिन वापरासाठी सकाळी 6 वाजता एक वेळ वाचन करावे. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर एक वेळ वाचन. अधिक विशिष्ट फलासाठी संकल्प पाठासाठी संख्या, कालावधी. संतान प्राप्ती दिवसातून 1 वेळा 108 दिवस. आर्थिक समृद्धी दिवसातून 3 वेळा 40 दिवस. मानसिक शांतीसाठी फक्त गुरुवारी 1 वेळा सलग 12 गुरुवारी. वास्तुदोष निवारण रोज 3 वेळा 7 दिवस. विष्णू सहस्त्रनाम जप करताना होणाऱ्या अनुभूती. डोळे बंद करता प्रकाश जाणवणे. शरीराच्या भोवती थंड आणि उष्ण लहरी. जप करताना डोळ्यातून अश्रू येणे ही शुद्ध अंतःकरणाची लक्षणे. स्वप्नात भगवंताचे दर्शन होणे. हे विष्णू सहस्त्रनाम याचे अद्वितीय आध्यात्मिक शास्त्र. विष्णू सहस्त्रनाम हे केवळ एक स्तोत्र नसून अग्निमंत्र, तंत्रज्ञान, योग व वेद यांचा एक अद्वितीय सहयोग आहे. यामध्ये हजारो वर्षापासून संचित ज्ञान दडलेलं आहे. तर तुम्हालाही तुमच्या घरात काही समस्या जाणवत असतील तर आजपासूनच विष्णू सहस्त्रनामाचे पठण करण्यास सुरुवात करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.